सांगली शहराचे हृदय समजल्या जाणाऱ्या टिळक चौकात रक्ताचा थरार पाहायला मिळाला। एका मद्यधुंद कार चालकाने अक्षरशः यमदूतासारखे वाहन चालवत समोर येईल त्याला उडवले। या भीषण हिट अँड रनमध्ये तब्बल 15 जण जखमी झालेत। संपूर्ण सांगली शहर या घटनेने हादरून गेले। हा कार चालक इतका नशेत होता की त्याला समोर काय आहे याचा अंदाजही येत नव्हता। या अपघाताच्या तावडीत केवळ सामान्य नागरिकच नाही तर बंदोबस्तावर असलेले 6 पोलीस कर्मचारी देखील आले। सर्व जखमींना तातडीने सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्या मद्यधुंद चालकाला प्रत्यक्षदर्शींनी आणि संतप्त नागरिकांनी जागीच पकडले। संतप्त जमावाने त्याला चांगला चोप दिला आणि त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केलं। दरम्यान घटनेची माहिती मिळताच सिव्हिल हॉस्पिटल परिसरात जखमींच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। सुदैवाने या भीषण अपघातात कोणाचीही प्राणहानी झाली नाहीये। सर्व जखमींवर उपचार सुरू असून कोणाचीही प्रकृती गंभीर नाही। मात्र भर वस्तीत घडलेल्या या घटनेमुळे मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी आता सांगलीमधनं जोर धरत आहे। गेले 2 दिवस सांगली शहरामध्ये कृष्णामाईचा महोत्सव सुरू आहे कृष्णा घाटावर। पण आज कृष्णामाई महोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने आणि त्यातल्या त्यात रविवार असल्यानं आज सांगलीकरांची कृष्णामाईच्या आरतीला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती। वाहतुकीचं नियोजन केलेलं होतं। वाहतुकीचं पण नागरिकांची प्रचंड सांगलीकरांच्या गर्दीमध्ये अचानक पटेल चौकाकडून गणपती चौक मार्गे एक इर्टिगा गाडी ही गाडीवरचा कंट्रोल सुटल्यानं लोकांना धक्के देत ती अचानक टिळक चौकात घुसली, पब्लिकमध्ये घुसली। त्यामुळं वाहतुकीचा पण एकदा बोजवारा उडाला। नेमकी परिस्थितीमध्ये काय झालं काय नाही याचा कोणाला अंदाज येईना। त्यामुळं सगळीकडनं वाहनं पण जिकडीला तिथं स्टॉप झाली। अशाही परिस्थितीमध्ये तातडीनं वाहतूक सुरळीत करून जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे। आता सगळ्यांना आम्ही स्वतः तिथली वाहतूक व्यवस्था सुरळीत करून रुग्णालयात आलेलो आहे। साधारण 14 ते 15 जखमी आहेत, कोणी त्यात गंभीर नाही। पण त्यामध्ये माझे 4 पोलीस, त्यामध्ये 2 वाहतूक शाखेचे आणि 2 LCBचे पोलीस जखमी आहेत। जखमींवर उपचार सुरू आहेत। डॉक्टरांची सल्लामसलत करून पुढचे निर्णय घेतले जातील। मीनवाईल गाडी आणि ड्रायव्हर दोघांना ताब्यात घेतलेला आहे। त्यालाही देखील नागरिकांनी मारहाण केल्यामुळं त्याच्यावर देखील उपचार रुग्णालयात चालू आहेत। सांगली शहर पोलीस ठाणेकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची सुहागर साहेबांनी तजवीज ठेवली आहे। कृष्णामाई महोत्सव चालू असताना मला टिळक चौक या ठिकाणी बंदोबस्त नेमला होता। मी आणि माझ्यासोबत निसरण मॅडम हे आम्ही बंदोबस्त करत असताना पाठीमागून येऊन एक इनोवा कार येऊन आम्हाला डॅश दिली। साधारण एक 14-15 लोक असतील। पटेल चौक मार्गे गणपती मंदिर मार्गे टिळक चौकडे येत होता। गर्दी होती। हा, तर आम्ही ट्रॅफिक क्लिअर करत असताना पाठीमागून धडकलो। माझ्या बरोबर एक LPN मॅडम होत्या, निसर्डे मॅडम म्हणून ते होते। हा, जखम जरा